आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की HP चा जो लॅपटॉप जो असतो तर तो कीबोर्ड डिस्कनेक्ट कसा करायचा। तर जसं बघू शकता आपला हा लॅपटॉप आहे आणि हा कीबोर्ड कसा आहे म्हणजे वरच्या बॉडीशी अटॅच आहे। हा कीबोर्ड हा जो तुम्हाला याच्यामध्ये गॅपमधून जी बटणं वरती आलेली आहेत हा त्या कीबोर्ड त्याच्या बॉडीशी म्हणजे हा अप्पर बॉडीशी अटॅच आहे, म्हणजे त्याला सीशी कनेक्टेड आहे तो। ओके, तर ह्याच्यामध्ये तुमच्या दोन प्रॉब्लेम असू शकतात। जेव्हा तुम्ही कीबोर्ड बदलता तर तेव्हा तुम्हाला जर समजा तुम्ही कीबोर्ड नवीन कीबोर्ड जर टाकला तर ह्याच्याखाली एक प्लेट असते, तर ती प्लेट डिस्कनेक्ट करून तुम्हाला नवीन कीबोर्ड तुम्ही इन्स्टॉल करू शकता। पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की तुमची जी कीबोर्डची जी लेवल जी आहे ही एका लेवलवरती बटन आहेत सगळी, आत्ताची जी करंट प्रेझेंट आहेत ती। पण जी नवीन जेव्हा तुम्ही कीबोर्ड जेव्हा बदलता तर तेव्हा ती कीबोर्डची बटणं वर खाली होतात। म्हणजे लाईक हा जो एवढा भाग आहे तो वरती असणार, ह्याच्या थोडा भाग आहे तो खालती असणार, परत त्याचा वरचा भाग वरती असणार। तर तेव्हा ह्या गोष्टीमध्ये काय करू शकता, एक तर तुम्हाला ही कम्प्लिटली बॉडी आहे ही टॉप बॉडी ही तुम्ही अख्खीची अख्खी बदलू शकता, किंवा सेकंड पर्याय असा असतो की तुम्ही प्रायमरी कीबोर्ड याचा जो मेन जो कीबोर्ड जो आहे तो तुम्ही डिस्कनेक्ट करू शकता। USB कीबोर्ड म्हणजे जो आपला रेग्युलर डेस्कटॉपसाठी जो आपण वापरतो तो कीबोर्ड तुम्ही ह्याच्यात लावून तुम्ही तुमचं काम करू शकता, म्हणजे तुमचा हा कीबोर्ड जो आहे तो स्टक कुठे करणार नाही। ठीक आहे, तर आपलं आता ह्या व्हिडिओमध्ये हे असं आहे की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा फक्त कीबोर्ड डिस्कनेक्ट कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पहिल्यांदा जसं बघू शकता आपली बॅक साईड बॉडी जी असते तर ह्याला पहिल्यांदा आपण बॅटरी आपण डिस्कनेक्ट केलेली आहे। तर हा जो इथं जो नॉब जो आहे ह्याचा ब्राईटनेस थोडा वाढवतो ह्याचा, हा नट जो आहे हा त्याचा CD रायटरचा नट आहे। तर तुम्हाला CD रायटर पहिल्यांदा डिस्कनेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण आता हिंजेस साईडचे पण स्क्रू अजून काढले नाही आहेत, तर ह्याच्या खाली हिंजेसचे स्क्रू असतात। हे जे दोन जे नट आहेत ह्याच्या खाली हिंजेसचे स्क्रू असतात दोन। पहिल्यांदा आपल्याला हिंजेसचे स्क्रू डिस्कनेक्ट करायचे नाही आहेत, कारण पहिल्यांदा आपल्याला बॉडी ओपन करून घ्यावी लागेल। तर आता ओपन करताना थोडं सांभाळून ओपन करावं लागेल तुम्हाला, कारण त्याचे आपण सगळे स्क्रू काढलेले आहेत, त्याच्यामध्ये तो डॅमेज होऊ शकतो जर समजा तुम्ही जर पटकन ओपन केलं तर त्याला। ह्याला स्क्रू असं काय नाही की मोठा छोटा, सगळे स्क्रू सेम आहेत, त्याच्यामुळे काय तुम्हाला स्क्रूचं काय असं काही टेन्शन नाही आहे। तुम्ही कुठलाही स्क्रू कुठे तुम्ही लावू शकता।
तर जसं बघू शकता तुम्ही, हा जो पॉईंट जो आहे त्याचा, हा कीबोर्डचा केबल आहे. हे केबल तुम्हाला इथून डिस्कनेक्ट करायचे आहे, सिंपल. आणि तुम्हाला इथे परत प्लग करायचं आहे. एकदा तुम्ही कीबोर्ड डिस्कनेक्ट केला त्याच्यावरती सेलो टेपनं चिकटून ठेवायची केबल. ती जी आपण तुम्ही हे करतो, म्हणजे कशी ती बॉडीशी कुठल्या करंट वगैरे होऊ नये, तिला कनेक्ट होऊ नये आणि कुठे काही शॉर्टिंग वगैरे होऊ नये यासाठी. तर या बेसिक हार्डवेअरबद्दल रिव्ह्यू द्यायचा झाला तर इथे त्याची हार्ड डिस्क बसते. ही जी पॉईंट आहे तिचा हार्ड डिस्कचा पॉईंट आहे. इथे त्याचा USB एक्सटेन्शन हब जो असतो, ह्याची केबल तुमची डायरेक्टली इथे कनेक्टेड आहे. म्हणजे तुमच्या या हार्ड डिस्कच्या खालून तुमची इथे केबल इकडे गेलेली आहे. ही रॅम असते इथे CMOS बॅटरी आहे त्याची. आणि इथे त्याचे 2 स्पीकर पॉईंट आहेत. म्हणजे इथून तुमचा एक स्पीकर इथे कनेक्टेड आहे, एक स्पीकर इथे कनेक्टेड आहे. इथे CPU फॅन आहे जो तुमचा हिटसिंक थ्रू तुमचा इथे CPU कनेक्टेड आहे. ह्याच्या खाली CPU आहे, म्हणजे मदरबोर्डच्या आतमध्ये CPU आहे ह्याच्यामध्ये. आणि हे वायरलेस कार्ड आहे तुमचं, ठीक आहे. आणि इथे तुम्ही जसं बघू शकता तर हे तुमचं जो डिस्प्लेचा जो पॉवर कनेक्टर जो आहे तो इथे डिस्प्ले इथे कनेक्टेड होतो. म्हणजे तुमच्या मेन स्क्रीन इथे जो डिस्प्ले जो येतो तो मदरबोर्डवरून तर जो इथे कनेक्टेड आहे, ठीक आहे. आणि इथे तुमचं CD रायटर कनेक्ट होतो ह्या कनेक्टेडशी, ठीक आहे. आणि ह्या हार्ड डिस्कला, ह्या लॅपटॉपला हार्ड डिस्कला डायरेक्ट स्ट्रीप थ्रू कनेक्टेड आहे. म्हणजे डायरेक्ट तुमची हार्ड डिस्क तुमच्या मदरबोर्डशी कनेक्ट नाही होत. इथे तुमची एक स्ट्रिप आहे, या स्ट्रिपला तुमचं हार्ड डिस्क कनेक्ट होते आणि तिथून त्याच्यावरून तुमचं हार्ड डिस्क डिटेक्ट होते. आणि इथे तुमचा माऊसचा पॉम बेस आहे. इथे तुमचे राईट क्लिक लेफ्ट क्लिक जे आहेत हे ह्याच्याशी कनेक्टेड आहे. ते बघा, ह्या 2 ज्या स्ट्रिप ज्या लाईन्स आहेत ह्याच्याशी या कनेक्टेड आहे, ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.